विजय राऊत आपण बघतोय गोलंदाजी मार्क मध्ये यांच्याकडे मोठा अनुभव आहे. सदाभाऊ सुद्धा या टीम मध्ये त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी आहे. त्यानंतर जर बघितलं तर राऊत सरांनी विरोधी फलंदाजावर विजय मिळवला, कारण त्या ठिकाणी विकेट मिळालेली आहे. 6 फलंदाज परतले, अर्धा संघ मंडपाच्या आश्रयाला गेला. 21 धावा धावफलकावर आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर समोर मारण्याचा प्रयत्न, चेंडूला उंची आहे, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न झाले. शाहिद भाई चेंडू पर्यंत जाऊ शकले नाही. चेंडूने देखील त्यांना गुंगारा दिला. वेळेवर आलेला बॅकअप आणि बॅकअप बघा बरं का, लक्षात घ्या काही गोष्टी, कारण या अगोदर आपण बघितलं मुन्नाभाई ज्यावेळेस चेंडू अडवत होते, अर्थात त्यांना बॅकअप देत असताना राम काळे बघायला मिळाले. यावेळेस शाहिद भाई झेल देण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी सुका कोळी यांनी बॅकअप दिला. बॅकअप सर्वात महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. सगळ्यात महत्वाचं काम जर कोणतं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण करणं हा सगळ्यात महत्वाचं काम आहे. हा, कारण आता मला फिरोज भाई यांनी विचारलं का फिल्डिंगच का, त्याचं सुद्धा मी स्पष्टीकरण देईल आता येणाऱ्या काळामध्ये. 6 बाद 24 धावा, लेग ब्रेकचा चेंडू होता, फ्लाईट दिली, उंची दिली आणि यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला टाटा बाय बाय करतोय आणि यष्टीरक्षक मात्र यष्ट्यांमागे आपलं काम पूर्ण करताना आपण बघू शकता. फिल्डिंगवर चर्चा होणार आहे. फिरोज भाई तीनदा माझ्या तोंडाकडे बघतायत. 24 धावा आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याची संधी होती, कट नक्की केला. चेंडू पूर्णतः बॅटीवर येत नाही आणि त्याचे परिणाम म्हणजे डीप कव्हर पॉइंटवर हा चेंडू रोखला गेलेला आहे. सिंगल पूर्ण करतायत. धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना, याप्रमाणे धावा हळूहळू धावफलकामध्ये येत आहेत. 25 धावा धावफलकावर, 6 बाद झालेले आहेत. याही वेळेस फ्लाईट दिली. काय गोलंदाजी बघा. विजय राऊत सर एक चांगला स्पेल या ठिकाणी पूर्ण करतात.